आलेल्या आहेत। नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या समस्या असतील, हनी ट्रॅपचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, खड्ड्यांचा प्रश्न असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवर नाशिकमध्ये आपल्याला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे रस्त्यावर उतरलेली बघायला मिळते। आणि विशेष म्हणजे सरकारला जाग आणण्यासाठी हातात काळे झेंडे घेऊन हे सगळे मोर्चेकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। एकूणच आपण जर बघितलं तर जे काळे झेंडे या मोर्चामध्ये आणण्यात आलेले आहेत, त्या काळ्या झेंड्यांवर देखील एका बाजूला ठाकरेंची शिवसेना त्याचं पक्षचिन्ह आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसेचं पक्षचिन्ह आपल्याला बघायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जे आहे ते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतील। अगदी मनसेचे जे नेते आहेत ते देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। बाळा नांदगावकर असतील, अविनाश अभ्यंकर असतील, असे सगळे मनसेचे मुंबईतील जे प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतात। आणि एकूणच सगळ्या नाशिकमधल्या नागरी समस्या असतील आणि अन्य प्रश्नांवर हा सगळा मोर्चा आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकत्रितपणे काढला जातोय। घोषणाबाजी सरकार विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जाते। एकूणच आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने या सगळ्या प्रश्नावर ठाकरे आणि मनसेचे नेते एकत्रितपणे या मोर्चाचं नियोजन करत होते। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकत्र येण्याचे संकेत मिळत होते। आणि अशातच आज नाशिकमध्ये आपल्याला ठाकरे गट आणि मनसे एकत्रितपणे नागरिकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर बघायला मिळते। आपल्या सोबत मनसेचे नेते आहेत, उतरलेला आहात। हा फक्त कुठल्या दोन पक्षांचा मोर्चा नाही आहे, त्या जनआक्रोश मोर्चा आहे। नाशिककरांचे दत्तक पुत्राचं जे गाजर दाखवलं आणि नाशिकची जी वाट लावली जिल्ह्याची, 4 मंत्री आहेत, एक इकडचे होऊ घातलेले पालकमंत्री आहेत, त्यांच्याची काही स्पर्धा लागलेली आहे, त्यांनी संपूर्ण या नाशिकची वाट लागलेली आहे। मनसेच्या सत्ता काळामध्ये ज्या काही गोष्टी केल्या होत्या राजसाहेबांनी, त्या पूर्ण बंद आता पडलेल्या आहेत। काय करतंय काय इकडचं शासन, काय करतंय काय सरकार, का फक्त गाजरं दाखवायची आणि लोकांना भूलथापा द्यायचा। लक्षात ठेवा, मोर्चा ही सुरुवात आहे, याचा शेवट अतिशय उग्र आंदोलनाने होईल। त्यामुळे सरकारने वेळीच जागवावं। हनी ट्रॅप, अंमली पदार्थ असे अनेक विषय आहेत, त्यांना लाजा वाटत नाही। हे संतांची भूमी आहे आणि आम्ही काय ऐकतोय 25 मुद्दे। आज आदिवासी आमचे भाई बांधव तिकडे बसलेले आहेत, आज इकडे पूर्ण खेळ खंडोबा झालेला आहे। शहर करतंय काय, कुंभमेळ्याची काय तयारी चालू आहे, पुढच्या वर्षी ध्वजवंदन आहे, हे दत्तक घेतलं तुम्ही नाशिक। फक्त पक्ष फोडायचे, ओरबाडायचे, लोकांना स्वतःपर्यंत आणायचं आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करून घ्यायचा। नाशिककरांचं काय करायचं? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।